छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी रोजी 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्रीहरी पेव्हिलियन दर्गा रोड येथे जाहीर सभा होणार आहे। चंद्रकांत खैरे हे सोमवारी 22 एप्रिल रोजी सकाळी मिरवणुकीने जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या क्रांती चौक ते संस्थान गणपती दरम्यान रोड शो होणार असे झालेल्या पत्रकार परिषदेत खैरे यांनी गुरुवारी सांगितले। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यामध्ये प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली। मतदाराचा NDAV विरोधात असलेला रोष दिसून येतोय। आमचा सर्व संलग्न पक्षांशी संपर्क असलेला असून त्यांच्या प्रचारामध्ये प्रत्यक्ष सहभाग असून 2 मे रोजी दुसरा तर 9 मे रोजी प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण होईल, असं महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना सह संपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे, महानगर प्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे, सह संघटक सचिन तायडे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता औलवार आदी उपस्थित होते। चंद्रकांत चाबुकस्वार, AN न्यूज, वाळूज, महानगर। येतील ते आणि 12:30 पर्यंत आल्यानंतर त्यांना मग मागील परभणी जिल्ह्यातील आमच्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात जाणार आहे। एक तर पाहिलं तर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, इतका रोष आहे की काय चाललं। त्यातल्या त्यात आपल्याला माहिती की केजरीवालजी यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना अटक, तर ही 5 वर्षाची टर्म मी त्या ठिकाणी करणार आहे। नंतर मी सतत काम करत राहणार। आजही बोललो मी, पण मी पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या 29ला त्या ठिकाणी मी निवडणुकीला उभे राहणार नाही, कारण की आता काय पाहावं लागतं ना। तुम्ही म्हणत असाल अंबादास झालेलं नाही, आता सांगतो काँग्रेसचा एक प्रश्न असा आहे, कोकणामध्ये शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती 2019 पर्यंत लढत होती। यावेळेस कोकणातून धनुष्यबाण बाद झालाय। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। शिवसेनेचा अर्थात शिंदे गटाचा एकही उमेदवार तिथे कोकणात नाही। कसं बघ नारायण राणेच्या लोकांना भाजपची जागा एक तर या लोकांनी, आमच्यातल्या गेलेल्या लोकांनी गद्दारी केली होती। या गद्दारांची भूमिका होती की बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पुढे न्यायची आहे। त्याच्यानंतर अजितदादा आम्हाला निधी देत नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं। या 2 भूमिका तर मांडल्या होत्या। शिवसेना 22 जागा लढत होती। आतापर्यंत पक्षाची पद्धत अशी असते की जागा वाटप करणं आणि त्या पक्षाने मग ज्याचा त्याचा उमेदवार जाहीर करणं, पण पहिल्यांदा अशी पद्धत भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात लागू केली। मी तर काही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही। त्यांचे काही धोरणं असतील, ते धोरणं त्या युतीचे काही असतील म्हणून ते आम्ही काही जास्त बोलू नाही। कोण अपेक्षित तर राष्ट्रवादीकडून शरद पवार साहेब येत आहे, पक्षाकडून उद्धव ठाकरे साहेब हे, आदी साहेब, काँग्रेसकडून कोण प्रचाराला येणार? काँग्रेसकडनं त्या ठिकाणी म्हणजे काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी जे आहे, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि वडेट्टीवारजी असतील आणि प्रियांका गांधी सुद्धा येऊ शकतात। आमचे ना MIM बोलना पडता ना। महायुतीमध्ये ते MIM सुद्धा महायुतीचाच एक मेंबर आहे, माहिती तुम्हाला। तुम्ही बऱ्याचदा म्हणता की मी खूप कामं केलेली आहेत, बाहेर लोक बऱ्याचदा म्हणतात की 20 वर्षात चंद्रकांत खैरे काहीच कामं केलेली नाही। माझ्याबरोबर माझ्या गाडीत बसायचं आणि चालायचं, दाखवून देतो। प्रचार सोडून देतो, तुम्हाला घेऊन जातो मी। नॅशनल हायवे सोलापूर ते धुळ्याचे सोलापूर हे कोणी केलं? काँग्रेसच्या राज्यात आम्ही मंजूर करून घेतलं आणि ते मी ते केलं आणि पूर्ण झालं। परंतु टनेल गडकरींनी टनेल करताना त्यांना अडचणी आल्या। अडचणी म्हणजे ते बजेट नाही मिळालं म्हणून त्या ठिकाणी ते राहिलं, पण आम्ही 1 लाख लोकांनी सह्या दिल्या। तुम्हाला माहिती आहे ना, सिव्हिलसाठी कोणी आणला प्रोजेक्ट? तेही काँग्रेसवाल्यांकडून आणलं, म्हणजे कोणी कमलनाथजींनी दिलं।
समांतर जलवाहिनी कोणी आणली होती? समांतर जलवाहिनी जी होती ती फक्त त्या ठिकाणी 792 कोटीची होती. पण 792 कोटीची आणि आता किती वाढली बा ही त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक नगरसेवक आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी ते हाणून पाडलं, बंद केली आणि ती योजना जी काही सुरुवात झाली होती ती योजना सुद्धा बंद केली. त्याचा परिणाम इतका झाला की आपल्या शहरात काय चाललं, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आज म्हणजे दिल्लीच्या बॉर्डरवर येऊन थांबले, या सगळ्या गोष्टीपासून जर पाहिलं तर कुठेही त्या ठिकाणी समाधान आहे आणि सगळ्या खोटारडेपणा त्या ठिकाणी चालू आहे. त्या खोटारडेपणाच्या विरोधात आम्ही लढत आहे. साहेब, जो तुमचे जुने मित्र होते